लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडणारे आणि बाजारात विकत घ्यायला गेले ना की खूप महाग मिळणारी आणि घरी करायचं ठरवलं ना की खूप अवघड आणि किचकट वाटणारी मिठाई म्हणजे अंगूर रसमलाई. आज आपण रसरशीत मऊ सॉफ्ट कापसासारखी मऊ अंगूर रसमलाई घरी बनवणार आहोत आणि आपला सर्वांना आवडणारा आंबा त्यात घालणार आहे. म्हणजे आपली आंबा अंगूर रसमलाई घरी तयार होणार आहे. ती बनवण्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, योग्य प्रमाण, आणि व्हिडिओमध्ये काही टिप्ससुद्धा देणार आहे. माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पाहिला ना तुम्हीसुद्धा सहज घरी रसरशीत मऊ सॉफ्ट अशी अंगूर रसमलाई बनवू शकाल. तर चला तर आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंट्स करा. आता आपण बनवूया अंगूर रसमलाई बनवण्यासाठी मी गाईचे 1 लिटर दूध घेणार आहे. तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता, पण गाईच्या दुधाने आपले रसगुल्ले खूप सॉफ्ट आणि कापसासारखे मऊ बनतात, म्हणून मी गाईचं दूध घेतलेलं आहे. आणि रस बनवण्यासाठी मात्र मी फुल क्रीम असं म्हशीचं 1 लिटर दूध घेणार आहे. मी आपलं गाईचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर मी म्हशीचं फुल क्रीम 1 लिटर दूध गरम करायला ठेवणार आहे. म्हणजे दोन्ही दूध एकाच वेळेस गरम करायला ठेवणार आहे. म्हणजे आपली रसमलाई झटपट बनेल, लवकर बनेल, कारण छेना आणि आपला रस एकसाथ तयार होईल. म्हणून मी दुसऱ्या गॅसवर रस बनवण्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं आता छेन्याचं दूध गरम झालेलं आहे. ते गॅस बंद करून 1 मिनिट मी कोमट करून घेणार आहे, थोडंसं थंड करून घेणार आहे. नंतर 4 चमचे व्हिनेगर घालून आणि त्यामध्ये 1 कपभर असं पाणी घालून मी सोल्युशन तयार करून घेतलेलं आहे. ते चमच्यावर घेऊन हळूहळू गोल फिरवून असं व्हिनेगरचं पाणी घालणार आहे. एकदम व्हिनेगरचं पाणी घातलं की दुधाला झटका बनतो आणि हार्ड असा कडक छेना बनतो. सॉफ्ट छेना बनवण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून तुम्ही छेना फाडा, दूध फाडा, म्हणजे छेना सॉफ्ट बनेल. आता माझा अर्धा कप असं मला व्हिनेगरचं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला 1 कप पण कमी जास्त प्रमाण लागू शकतं. आणि तुम्ही इथं लिंबाचा रस पण घालू शकता, पण लिंबाचा रस गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्या ब्या आपल्या छेन्यामध्ये येत नाही. आता छेना 1 मिनिट तसाच ठेवणार आहे थंड होण्यासाठी. आणि जे रस बनवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे ना म्हशीचं, ते पण गरम होतं आहे आणि आटतं आहे. आता आपण एका मलमलच्या कपड्यावर, चाळणीवर मलमलचा कपडा घालून घेऊन त्यामध्ये मी छेना ओतून घेतलेला आहे आणि एक पातेल्यावर थंड असं पाणी घेतलेलं आहे. त्याने व्हिनेगरचा आंबटपणा जाईपर्यंत मी छेना धुवून घेणार आहे, म्हणजे आपला छेना आंबट बनणार नाही. मी स्वच्छ असं पाणी घेऊन, थंड असं पाणी घेऊन छेना धुवून घेत आहे. हलवून छेना असा धुवून घ्यायचा. आता माझा छेना धुवून झालेला आहे. मी दाबून त्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि एक अशी पोटली बनवून गच्च दाबून त्यातलं सर्व पाणी काढून घेणार आहे. आणि चाळणीमध्ये ती आपलं पोटली येणार ठेवून त्यावर ताटली ठेवून त्यावर मी एक परवंटा ठेवणार आहे. असं जड तुम्ही काही जड वस्तू ठेवू शकता, आपला छेना तयार होईल. बनवण्यासाठी आपण म्हशीचं जे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ते आता थोडं आटलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडं घट्ट होण्यासाठी मी 2 चमचे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून त्यामध्ये घालत आहे आणि ढवळून घेत आहे. ती थोडी घालत आहे म्हणजे त्याच्या गुठल्या होत नाही. आणि आता 5 मिनटं थोडा आपला रस उकळून देणार आहे. मग त्यात अर्धा कप साखर घालून घेतली. तुम्हाला हवी तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. आणि मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल, मला झटपट रसमलाई बनवायची म्हणून मी मिल्क पावडर घातली, तुम्ही ती स्किप करू शकता. आता विलायचीची पूड घालून घेऊया. मी विलायची जी कुटून घेतली त्याची पूड घालून घेतली आणि जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते घालून घेऊया. मी ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले, ते घालून घेऊया आणि हलवून घेऊया. आता आपली 5 ते 7 मिनटं बासुंदी रस शिजलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. ह्याचा रस जास्त घट्ट असं बनवायचा नाही, पातळच बनवायचा, म्हणजे तो रसगुल्ल्यामध्ये आतमध्ये शिरतो. आता थंड होण्यासाठी मी आपला रस ठेवत आहे आणि आपल्या रसगुल्ले बनवण्यासाठी 8 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 कप साखर घालणार आहे, कारण ह्याची पाक पातळ असतो, कारण त्यात आपल्या रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत ना, म्हणून. आणि आता ते आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. ते उकळले की आपण त्यात रसगुल्ले घालून घेऊया. जो आपला छेना मी तयार करून घेतलेला आहे ना, तो आता आपण मळून घेऊया. छेना माझा पाहिलं ना कसा मस्त झालेला आहे, जास्त कडक नाही, जास्त सॉफ्ट नाही. तुमचा जर सॉफ्ट झाला तर तुम्ही सुती कापडाने पाणी टिपून घेऊन त्यातलं पाणी काढून घेऊ शकता. जर जास्त कडक झालं तर 1 टिपकाभर दूध घालू शकता. माझा परफेक्ट झाला आहे. मी एका ताटामध्ये छेना घेऊन तळ हाताने जोर देऊन मी कसा पाहिजे ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कसा छेना मळतो, तसा
5 ते 7 मिनटं छेना मळून घेणार आहे. त्याचा लोण्यासारखा गोळा झाला, सगळे दाणे गेले आणि लोण्यासारखा गोळा झाला की छेना तयार समजायचा. छेना ताटाला चिटकला नाही ना, ताट आपलं एकदम स्वच्छ झालं की छेना आपला मळून तयार झाला असं समजायचं. मधून मी आपला पाक पण पाहत आहे. आता आपला छेनात मळून तयार आहे. ताट एकदम स्वच्छ झालेले आहे. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे, म्हणजे आपले रसगुल्ले पाकामध्ये फुटणार नाहीत. तुम्ही नाही घातले तरी चालेल, पण मी घेतले आहे घालून. आणि ते कॉर्नफ्लॉवर घातल्यावर परत 5 मिनटं मी आपला छेना मळून घेणार आहे. असं लोण्यासारखा मऊ होईपर्यंत छेना मळून घेणार आहे. आता पाहिजे आपलं छेना तयार आहे. छेना तयार झाल्याचं लक्ष म्हणजे आपल्या हाताला तेल सुटतं. तेल सुटलं लागलं ना की थांबवायचं. आता मी एकसारखे आपले छोटे अंगूर रसगुल्ले होण्यासाठी मी आधी तुकडे एकसारख्या मापाचे तुकडे करून घेत आहे. मी 60 ते 65 70पर्यंत तुकडे करून घेणार आहे. 1 लिटरचे तेवढे रसगुल्ले बनतात. आणि 2 हाताच्या मध्ये छेना घेऊन त्याचे गोल सॉफ्ट असे रसगुल्ले बनवत आहे. जोर न देता अल्लात हाताने गोल गोल असं फिरवून बनवत आहे, म्हणजे त्यांना क्रॅक्स राहणार नाही. क्रॅक्स राहिला तर आपल्या पाकामध्ये गेल्यावर रसगुल्ला फुटतो. म्हणून तुम्ही असे छान असे मऊ असे क्रॅक्स नसलेले रसगुल्ले बनवून घ्या. माझे सर्व रसगुल्ले एकदम बनवून झालेले आहे. माझ्या पाकालासुद्धा उकळी आलेली आहे. आता मी 1 रसगुल्ला आधी घालून घेणार आहे. तो 1 मिनटं पाकात ठेवणार आहे. तो नाही फुटला तर मग बाकीचे रसगुल्ले घालून घेणार आहेत. आता माझा तो 1 मिनिट झालेला आहे. तो फुटलेला नाही आहे, तो व्यवस्थित झाला आहे, छान फुगला आहे. म्हणून मी बाकीचे सर्व रसगुल्ले मी पाकात घालून घेणार आहे. थोडे 2-3 करून पाकात घालणार आहे, कारण एकदम घातले तर पाकाचे टेम्परेचर कमी होतं आणि रसगुल्ले फुटतात. म्हणून हाय गॅसवर रसगुल्ले उकळून घ्यायचे. आणि आता मी 5 मिनटं हाय गॅसवर रसगुल्ले झाकण न ठेवता शिजवणार आहे. नंतर झाकण घालून 10 मिनटं शिजवणार आहे. त्याला आंबायुक्त अशी अंगूर रसमलाई बनवायची आहे ना, त्यासाठी मी हापूस आंबे घेतलेले, चांगले पिवळे धमक रसरशीत असे आंबे घेतलेले. तुम्ही पण कुठल्या पण जातीचा पण छान आंबा घ्या. त्याचा मी पल्प काढून घेतलेला आहे. आणि आता तो मिक्सरमधून एकजीव करून रस करून तयार घेणार आहे. आणि आपली जी रसमलाईचा रस आहे ना, दूध, त्याच्यामध्ये हा थोडा करून रस घालून घेणार आहे. आणि चांगला रवीने एकजीव होईपर्यंत हटवून घेणार आहे. त्याच्या कुठल्याही गुठल्या राहता कामा नये. मग गुठल्या राहिल्या तर ते मलाईमध्ये आपल्याला गुठल्या येतील. म्हणून एकजीव असा होईपर्यंत छान असा हटवून घ्यायचा, हलवून घ्यायचा. आता माझा छान स्मूथ असा रस बनलेला आहे. आता आपण फ्रीजमध्ये परत तो थंड होण्यासाठी ठेवूया. रसगुल्ले तयार झाले का ते पाहूया आणि मग ते ह्यात घालून घेऊया. आत्ता रसगुल्ले शिजायला ठेवून 15 ते 20 मिनिट झाले. आपले तयार झाले का पाहूया. हो, तयार झालेत, कारण ते तळाशी जाऊन बसलेत, म्हणजे आपले रसगुल्ले तयार आहेत. आता गॅस बंद करून घेऊया. आणि आपल्या रसगुल्ल्यामध्ये थंड पाणी घालून घेतले 1.5 ग्लासभर मी. आणि आता ते आपण फ्रीजमधलं दुसऱ्या पातेल्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घेऊया आणि त्यामध्ये बर्फ घालून घेऊया. आणि त्यात आपले सगळे रसगुल्ले काढून घेऊया, म्हणजे रसगुल्ले सॉफ्ट होतात. लगेच त्याची कुकिंग प्रोसेस थांबवून थंड होतात आणि मऊ आणि सॉफ्ट होतात, असं कापसासारखे मऊ. आता एक रसगुल्ला आपण चेक करून पाहूया. आता दाबून त्यातला आकार बदलला आहे बघा. आता चपटा करून घेतला आहे, पण परत त्याचा आकार हातावर फिरवला की परत गोल झालेला आहे. आता पाण्यात घातला की परत पहिल्यासारखा त्याचा आकार झालेला आहे. आपला आंबायुक्त रस तयार आहे. त्याच्यामध्ये आपले छोटे छोटे अंगोरी रसगुल्ले घालून घेऊया. ते बर्फाच्या पाण्यातून काढून हळूवार हाताने दाबून घेऊन त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचे. पाहिलं ना आपले किती कापसासारखे मऊ असे रसगुल्ले बनलेत. पाहिलं ना, ते किती दाबले तरी चपटे झाल्या परत त्याचा गोल आकार तयार होते. कसे मऊसूद कापसासारखे छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आपले रसगुल्ले तयार झालेत. ते आपल्या रसमलाईत घालून घेऊया, म्हणजे आपली अंगुरी रसमलाई तयार होईल. ती मुरण्यासाठी 4 तास तरी कमीत कमी ठेवावी लागेल. आणि रात्रभर ठेवली तर खूपच छान होईल, म्हणजे त्याच्यात आतपर्यंत रस जाईल आणि आपली रसरशीत अशी अंगुरी आंबायुक्त रसमलाई तयार होईल. आता हे आपण ठेवूया मुरण्यासाठी. आपली अंगुरी रसमलाई फ्रीजमध्ये ठेवून 4 तास झाली. आता ती कशी झाली ते आपण प्लेटमध्ये काढून पाहूया. आता किती छान झाली, तिला कलर पण किती छान आले आहेत. आपले गोळे पण किती छान, बॉल किती सुंदर दिसतात. ते रसगुल्ले ते किती सॉफ्ट स्पॉन्जी कापसासारखे सुंदर वाटत. कलरसुद्धा खूप छान आला आहे आंब्याचा. हा मी कुठलाही फूड कलर ह्याच्यामध्ये घातला नाही किंवा केसर घातला नाही. हा कलर आला आहे तर आपल्या हापूस आंब्याचा आलेला आहे. किती छान वाटतो आहे कलर आणि त्याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे आंब्याचा. आता आपण बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप घालून सजवूया. किती छान वाटते ना आपली रसरशीत कापसासारखे सॉफ्ट
अंगुरी रसमलाई, आंबा अंगुरी रसमलाई आणि आंब्याचा स्वाद वा किती छान. आता आंब्याचा सीझन आहे ना, पण सीझन नसला तरी तुम्ही बाजारात जो क्रश मिळतो ना किंवा घरी आपण प्रिझर्व करून ठेवतो ना, तर रस घालून बनवलं ना रसमलाई तरी एवढी सुंदर आणि छान होईल. पाहिलं, आता मी कापून दाखवला एक रसगुल्ला किती सॉफ्ट झाला आहे, त्याला किती छान जाळी येणारी आणि दाबला तरी परत त्याला आकार येतो आहे. किती छान असं जसं ब्रेडसारखं अशी मऊ अशी स्पॉन्जी आतमधून त्याला किती जाळी सुटलेली, किती छान वाटते. कलर पण किती छान आला आहे. मग वाटते ना माझी सहज सोपी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना. आता तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहून सहज घरी सोप्या पद्धतीने रसमलाई बनवू शकता. आता बाजारातून तुम्हाला रसमलाई आणायची गरज नाही. तुम्हीच ही मिठाई घरी बनवा ना, तुमच्या सणाची आणि पार्टीची लज्जत वाढवा. मला कमेंट्स करून कळवा कसे झाले आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा.